राधे राधे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये जानेवारी 2024 मधले करंट अफेअर्सचे काही क्वेश्चन्स घेऊन आलो आहोत। तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर कराल। तर चला वळूया पहिल्या प्रश्नाकडे। अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2024चा पुरुष एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर मित्रांनो, अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2024चा पुरुष एकेरीचा किताब हा इटलीच्या ॲनिक सिन्नर याने जिंकला। मित्रांनो, अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा ही हार्ड कोर्टवर खेळल्या जाते आणि ही वर्षातली सर्वात पहिली टेनिस स्पर्धा आहे, म्हणजेच ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा आहे। ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024चा महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर मित्रांनो, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024चा महिला एकेरीचा किताब हा बेलारूसच्या आरेना सबालेंका हिने जिंकला। मित्रांनो, 2023चा ऑस्ट्रेलियन ओपनचा खिताबसुद्धा आरेना सबालेंका हिने जिंकला होता। या 2024च्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये उपविजेती ही चीनची झेंग क्विनवेन ही राहिली आहे। ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024चा पुरुष दुहेरीचा किताब कोणी जिंकला? तर मित्रांनो, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024चा पुरुष दुहेरीचा किताब हा भारताच्या रोहन बोपन्ना व ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू ॲबडेन यांनी जिंकला। भारताचा रोहन बोपन्ना हा जगातील सर्वात वयस्कर ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा खेळाडू ठरलेला आहे, म्हणजेच त्याने वयाच्या 43व्या वर्षी ही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेली आहे। ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024चा महिला दुहेरीचा किताब कोणी जिंकला? तर मित्रांनो, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024चा महिला दुहेरीचा किताब हा तैवानच्या सेह सु वेई आणि बेल्जियमच्या एलिसे मर्टेन्स हिने जिंकला। ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024मध्ये मिश्र दुहेरीचा किताब कोणी जिंकला? तर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024मध्ये मिश्र दुहेरीचा किताब हा तैवानच्या हसिया सु वेई व पोलंडच्या जान झिलेन्स्की यांनी जिंकला। बिहार या राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर मित्रांनो, बिहार या राज्याचे नवीन मुख्यमंत्री हे नितीश कुमार बनलेले आहेत। मित्रांनो, नितीश कुमार हे बिहार या राज्याचे 9व्यांदा मुख्यमंत्री बनलेले आहेत। तर बिहार या राज्याची राजधानी पटना आहे आणि बिहार राज्याचे राज्यपाल हे राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे आहेत। बिहार या राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर मित्रांनो, बिहार या राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री हे ऑप्शन डी म्हणजेच ए आणि बी बरोबर विजय सिन्हा व सम्राट चौधरी हे दोघेही बिहार या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। मित्रांनो, अलीकडेच 69वा फिल्मफेअर पुरस्कार 2024 कुठे आयोजित करण्यात आला होता? तर मित्रांनो, 69वा फिल्मफेअर पुरस्कार 2024 हा गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित करण्यात आला होता। 69व्या फिल्मफेअर पुरस्कार 2024मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर मित्रांनो, 69व्या फिल्मफेअर पुरस्कार 2024मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार हा 12वी फेल म्हणजेच 12th फेल या चित्रपटाला मिळाला आहे। 69व्या फिल्मफेअर पुरस्कार 2024मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर मित्रांनो, 69व्या फिल्मफेअर पुरस्कार 2024मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार हा रणवीर कपूर याला मिळालेला आहे। मित्रांनो, रणवीर कपूर याला हा पुरस्कार ॲनिमल या चित्रपटासाठी मिळालेला आहे। तर मित्रांनो, सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार हा विकी कौशल याला डंकी या चित्रपटासाठी मिळालेला आहे। 69व्या फिल्मफेअर पुरस्कार 2024मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार हा कोणाला मिळाला आहे? तर मित्रांनो, 69व्या फिल्मफेअर पुरस्कार 2024मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार हा आलिया भट हिला मिळालेला आहे। मित्रांनो, आलिया भट हिला रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे। आणि मित्रांनो, सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार हा शबाना आझमी यांना रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटासाठी मिळालेला आहे। मित्रांनो, पद्म पुरस्कार 2024 किती जणांना देण्यात येणार आहे? तर मित्रांनो, पद्म पुरस्कार 2024 हे
132 जणांना देण्यात येणार आहे. त्यामध्ये पद्मश्री पुरस्कार हे 110 जणांना, पद्मभूषण पुरस्कार 17 जणांना आणि पद्मविभूषण पुरस्कार हे 5 जणांना म्हणजेच एकूण 132 जणांना पद्म पुरस्कार देण्यात येणार आहे. तर हे पुरस्कार मार्च किंवा एप्रिल 2024मध्ये देण्यात येणार आहेत. पहिला FIH म्हणजेच फेडरेशन इंटरनॅशनल दी हॉकी 5S महिला विश्वकप 2024 कोणी जिंकला? तर मित्रांनो, पहिला FIH हॉकी 5S महिला विश्वकप 2024 हा नेदरलँड या देशाने जिंकला. तर उपविजेता हा भारत हा देश होता. मित्रांनो, हा विश्वकप ओमान या देशातील मस्कट येथे आयोजित करण्यात आला होता. मित्रांनो, सर्वश्रेष्ठ खेळाडू ही नेदरलँड्सची नूरदेबात ठरली. तर या खेळामध्ये भारताची दीपिका सोरेंग ही सर्वश्रेष्ठ ज्युनियर खेळाडू ठरली आणि पोलंडची मार्ता कुचारस्का ही सर्वश्रेष्ठ गोलकीपर ठरली. तर या खेळामध्ये भारताकडून भारतीय कप्तान ही रजनी एतिमारपू होती. तर या हॉकी खेळामध्ये प्रत्येक टीममध्ये 5 खेळाडू होते. तर मित्रांनो, साधारण हॉकीमध्ये आपल्या 11 खेळाडू असतात. तर या 5S महिला विश्वकपमध्ये प्रत्येक टीममध्ये 5 खेळाडू होते. मित्रांनो, भारतात चौथा जैविक संत्रा महोत्सव कुठे साजरा करण्यात आला? तर मित्रांनो, भारतात चौथा जैविक संत्रा महोत्सव हा नागालँडची राजधानी कोहिमा येथील रुसुमा या गावी साजरा करण्यात आला. हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, हॉर्नबिल उत्सव हा दरवर्षी नागालँडमध्ये साजरा करण्यात येतो. कारण नागालँडची स्थापना ही 1 डिसेंबर 1963मध्ये झाली आणि दरवर्षी हा उत्सव 1 डिसेंबर म्हणजेच नागालँड राज्याच्या स्थापनेच्या दिवशी साजरा करण्यात येतो. डेझर्ट नॅशनल पार्क कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, डेझर्ट नॅशनल पार्क हे राजस्थान राज्याच्या 2 जिल्ह्यांमध्ये आहे. तर काही भाग हा जैसलमेर या जिल्ह्यामध्ये आहे, तर काही भाग हा बाडमेर या जिल्ह्यामध्ये आहे. युनेस्कोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो, युनेस्कोची स्थापना ही 16 नोव्हेंबर 1945 या वर्षी झाली. तर युनेस्कोचं मुख्यालय हे फ्रान्सच्या पॅरिसमध्ये आहे आणि युनेस्कोचे सदस्य देश हे 195 आहे. 195वा सदस्य देश कोणता आहे? तर फिलिस्तान हा 195वा सदस्य देश आहे आणि सहयोगी सदस्य देश हे 8 आहेत. भारतीय सैन्यातील पहिली महिला सुभेदार कोण बनली आहे? तर मित्रांनो, भारतीय सैन्यातील पहिली महिला सुभेदार ही भारतीय निशाणेबाज खेळाडू प्रीती रजक ही बनली आहे. भारतात पहिल्या गर्भनिरोधक गोळी शोधणाऱ्या डॉक्टरचे अलीकडेच निधन झाले. तर त्यांचे नाव काय आहे? तर मित्रांनो, भारतात पहिल्या गर्भनिरोधक गोळी शोधणाऱ्या डॉक्टरचे नाव हे डॉक्टर नित्यानंद हे आहे. तर त्यांनी तोंडावाटे घेतली जाणारी सहेली ही गोळी शोधली होती. अलीकडेच एअरबसने H-125 नागरी हेलिकॉप्टर उत्पादनासाठी कोणासोबत करार केला आहे? तर मित्रांनो, अलीकडेच एअरबसने H-125 नागरी हेलिकॉप्टर उत्पादनासाठी टाटा ग्रुप या कंपनीशी करार केलेला आहे. भारत सर्वात आधी कोणत्या देशाला ब्राह्मोस मिसाईल विकणार आहे? तर मित्रांनो, भारत हा सर्वात आधी फिलिपाईन्स या देशाला ब्राह्मोस मिसाईल विकणार आहे. भारत कोणत्या देशाबरोबर सैन्यांमधील पहिला संयुक्त लष्करी सराव म्हणजे सदा तन्सीक करणार आहे? तर मित्रांनो, भारत हा सौदी अरब या देशाबरोबर सैन्यामधील पहिला संयुक्त लष्करी सराव म्हणजे सदा तन्सीक करणार आहे. तर मित्रांनो, हा सराव राजस्थान या राज्यातील बिकानेर या जिल्ह्यामध्ये या सरावाचे आयोजन करण्यात येणार आहे आणि हा सराव 29 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या दरम्यान करण्यात येणार आहे. अलीकडेच कोणत्या देशाने महत, काह्यान-2 आणि हतेप-1 हे 3 उपग्रह लॉन्च केले? तर मित्रांनो, अलीकडेच इराण या देशाने महत, काह्यान-2 आणि हतेप-1 हे 3 उपग्रह लॉन्च केलेले आहेत. तर मित्रांनो, इराणचे राष्ट्रपती हे इब्राहिम राईसी हे आहेत. इराण या देशाची राजधानी तेहरान आहे आणि इराण या देशाचं चलन हे इराणी रियाल हे आहे. कोणत्या राज्याने रस्ते दुर्घटना रोखण्यासाठी देशातील पहिल्या
रस्ते सुरक्षा दलाची स्थापना केली आहे? तर मित्रांनो, पंजाब या राज्याने रस्ते दुर्घटना रोखण्यासाठी देशातील पहिल्या सडक सुरक्षा बल म्हणजेच रस्ते सुरक्षा दलाची स्थापना केली आहे. मित्रांनो, पंजाब राज्याची राजधानी चंदीगड आहे. पंजाब या राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान आहे आणि पंजाब या राज्याचे राज्यपाल हे बनवारीलाल पुरोहित हे आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर चला वळूया प्रश्नाकडे. अलीकडेच भारताने कोणत्या देशाला $1 मिलियन आपत्कालीन मदत दिली? तर मित्रांनो, अलीकडेच भारताने पापुआ न्यू गिनी या देशाला $1 मिलियन आपत्कालीन मदत दिली आहे, कारण तिथे ज्वालामुखीचा विस्फोट झालेला होता. तर पापुआ न्यू गिनी या देशाचे पंतप्रधान हे जेम्स मरापे हे आहेत. पापुआ न्यू गिनी या देशाची राजधानी पोर्ट मोरेस्बी आहे आणि पापुआ न्यू गिनीचं चलन हे पापुआ न्यू गिनी किना हे आहे. अलीकडेच कोणत्या देशाने मून मिशन स्नायपरचं चंद्रावर लँडिंग केलं आहे? तर मित्रांनो, अलीकडेच जपान या देशाने मून मिशन स्नायपरचं चंद्रावर यशस्वीरित्या लँडिंग केलं. अलीकडेच भारतीय ऑलिम्पिक समितीच्या CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची निवड करण्यात आली? तर मित्रांनो, अलीकडेच भारतीय ऑलिम्पिक समितीच्या CEO पदी रघुराम अय्यर यांची निवड करण्यात आली आहे. तर मित्रांनो, भारतीय ऑलिम्पिक समितीची पहिली महिला अध्यक्ष ही PT उषा आहे आणि सध्याची अध्यक्षसुद्धा PT उषा हीच आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं मुख्यालय हे स्वित्झर्लंडमधल्या लुसाने इथे आहे. तर मित्रांनो, याविषयी माहिती जाणून घेऊया. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना ही 23 जून 1894 झाली. IOCचं सध्याचे अध्यक्ष हे थॉमस बाक हे आहेत आणि 2016मध्ये ऑलिम्पिक हे रिओ दी जेनेरिओ ब्राझील येथे झालं होतं. तर मित्रांनो, 2020मधलं ऑलिम्पिक हे टोकियो जापान येथे झालं होतं. तर 2024 म्हणजे याच वर्षी ऑलिम्पिक हे फ्रान्सच्या पॅरिस येथे होणार आहे. तर 2028मधलं ऑलिम्पिक हे लॉस एंजेलिस या देशामध्ये होणार आहे. आशियाई विकास बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर मित्रांनो, आशियाई विकास बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून विकासशील यांची निवड करण्यात आली आहे. तर मित्रांनो, आशियाई विकास बँकेची स्थापना ही 19 डिसेंबर 1966मध्ये झाली. तर ADBचं मुख्यालय हे फिलिपाईन्सच्या मनिला येथे आहे. ADBचे सदस्य देश हे 68 आहेत. ADBचे अध्यक्ष हे मासासुगु असाकावा हे आहेत. तर ADBचे उपाध्यक्ष हे अशोक लवासा हे आहेत. ADB म्हणजेच मित्रांनो एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच आशियाई विकास बँक. फर्टिलायझिंग द फ्युचर हे पुस्तक कोणी लिहिले? तर मित्रांनो, फर्टिलायझिंग द फ्युचर हे पुस्तक मनसुख मांडविया यांनी लिहिले आहे. तर या पुस्तकाचे प्रकाशन भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे आणि या पुस्तकाचे हिंदी संस्करण हे उर्वरक आत्मनिर्भरता की राह असे आहे. अलीकडेच फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहे? तर मित्रांनो, अलीकडेच फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे फ्रान्स या देशाचे बर्नार्ड अर्नॉल्ट हे बनलेले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर SpaceX, टेस्ला व X या कंपन्यांचे प्रमुख इलॉन मस्क हे आहे. 26 जानेवारी 2024 रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात कोण आलं होतं? तर मित्रांनो, 26 जानेवारी 2024 रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे आले होते. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर चला वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICCचे मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्यालय हे संयुक्त अरब अमिरात या देशातील दुबई इथे आहे. तर ICCचे अध्यक्ष हे ग्रेग बार्कले आहेत
ICCची स्थापना ही 15 जून 1909 या वर्षी झाली, तर ICCचे CEO हे जोफ एलार्डिस हे आहेत. धन्यवाद मित्रांनो.